उच्च शिक्षित महिला उमेदवार अंकिता जयवंत प्रभाग क्रमांक 9 मधून अनुसूचित जमाती जागेतून निवडणूक लढवणार। खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जमाती जागेतून शिवसेना पक्षाच्या उच्च शिक्षित महिला अधिकृत उमेदवार अंकिता जयवंत निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। खोपोली प्रभाग क्रमांक 9 प्रभागात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असल्याने हा समाज अद्याप मूलभूत गरजापासून वंचित असून शिक्षित नाही। त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे पाहण्यास मिळाले असल्याची खंत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार अंकिता जयवंत यांनी व्यक्त केली आहे। प्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। मी अंकिता जयवंत आपल्या प्रभाग क्रमांक 9 मधनं उभी राहणारी शिवसेना पक्षाची आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाली चिन्हातून उभी राहणारी एक उमेदवार आहे। क्रमांक 9 मध्ये जेव्हा पाहणी केली तेव्हा मला असं आढळलं की ती साईड खूप आदिवासी एरिया आहे, म्हणजे डोंगरदऱ्यात राहणारी लोक खूप आहेत तिथे, आणि मी स्वतः एक आदिवासी महिला आहे, त्यामुळे मला त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे समजून येतात। आणि मी जेवढं बघितलं की जे आधीचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी जे काही आश्वासनं दिलेली ती एवढ्या वर्षात त्यांनी पूर्ण केले नाही, म्हणजे त्यातले काही % केले असतील, परंतु जिथून त्यांची सुरुवात झालेली म्हणजे रस्ता पाणी वगैरे ते अजूनही त्या गोष्टी तिथेच आहेत, त्यात खास काही असं इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे मला असं वाटते की माझ्या आदिवासी बांधवांना थोडे अजून प्रगतीच्या दिशेने किंवा सुखसुविधांच्या दिशेने नेण्याचा एक चान्स मला मिळावा। त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमच्या प्रभाग क्रमांक 9 मधून मला निवडून देण्यास मदत करा। मी एक सुशिक्षित उमेदवार आहे, मी ग्रॅज्युएटेड कंप्लीट आहे आणि सध्या मी लीगल प्रोफेशनमध्ये वर्क करत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जर का मी कॅन्डिडेट जर सुशिक्षित आहे तर माझा जो मी प्रभाग निवडला आहे तो प्रभागसुद्धा त्याच प्रकारे सुशिक्षित व्हावा व जनजागृतीच्या दिशेने जावा पुढे। आणि जेवढा आत्तापर्यंत मी बघितला आहे की जो हा प्रभाग आहे 9 नंबर हा मोस्टली आदिवासी वाडी साईड आहे, जरा आदिवासी जास्त लोक तिथे राहतात, आदिवासी धनगर वगैरे। तर त्यामुळे मला असं वाटतं मी स्वतः एक आदिवासी असताना मी खूप चांगल्या प्रकारे त्यांना समजू शकते किंवा त्यांना प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते। त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत लाईट पाणी किंवा इतर काही सोयी रस्ते वगैरे, तर माझ्या मते त्या सध्या तरी एवढ्या काही इम्प्रूव्हमेंटमध्ये नाही आहेत। जर का मी ह्या पक्षामध्ये काम करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की मी खूप चांगल्या प्रकारे इथे वर्क करेन। आणि मला असं वाटतं की आदिवासी समाज हा कुठे ना कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीत थोडा मागे पडतोय बाकी समाजापेक्षा। त्यामुळे मला असं वाटतं की ह्यामध्ये त्यांचाही काही दोष नाही, नगरपालिकेकडून काही सुविधा म्हणजे ज्या शिक्षणाच्या बाबतीत आहेत त्या कुठेतरी कमी पडत आहेत। आणि मला असं वाटतं की मी एक सुशिक्षित युवा असून त्यामुळे मला असं वाटतं की मी सुद्धा त्यांना माझ्यासोबत घेऊन चालावं आणि त्यांना शिक्षणाच्या दिशेने पुढे न्यावं। मी 9 नंबर प्रभागातील सर्व मतदारांना विनंती करेन की आपलं चिन्ह आहे मशाल, मशालीच्या समोरचं बटन दाबून मला बहुमतांनी विजय करण्यासाठी मदत करावी। जय महाराष्ट्र।